नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जे राज्यामध्ये बरेच दिवसापासून शेतकरी वाट बघत होते, जे दुष्काळी अनुदान होते, दुष्काळी अनुदान कधी जमा होणार आहे। राज्यामध्ये जे 20 तालुके अतिदुष्काळमध्ये आले होते, तसंच बऱ्याच भागामध्ये जे गारपीट झालं होतं किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं, काही भागामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्याचे जे मदत जे सरकारने वेळोवेळी जी.आर. काढून जाहीर केली होती, ते मदतीचे आता जे याद्या आहे, जे शेतकरी जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या यायला सुरुवात झालेली आहे आणि त्या याद्यामध्ये बरेच शेतकऱ्यांचे जे आहे ते नावं आहेत। ज्या शेतकऱ्यांचे त्या याद्यामध्ये आता नावं आहे त्या शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे। केवायसी केल्याशिवाय जे आहे ते तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार नाही। अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहे की वेळोवेळी केवायसी का करावी लागते, तर जितक्या वेळेस तुमचं कुठेही कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला सरकारी मदत येईल तर तितक्या वेळेस तुम्हाला जे आहे ते तुमची केवायसी करणे ही आवश्यक असणार आहे। केवायसी ही तुम्हाला करावीच लागणार आहे। आता बुलढाणा जिल्ह्यातील जे आहे ते बुलढाणा आणि लोणार तालुका आहे, दोन तालुके जे आहे ते अतिदुष्काळामध्ये होते आणि याच तालुक्यातील शेतकऱ्यांची याद्या प्रकाशित झालेल्या आहे आणि त्यामधले जे आहे ते बरेचसे शेतकऱ्यांची याद्या हे प्रकाशित होऊन जे आहे ते 8 ते 10 दिवस झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी त्या याद्यामधले केवायसी केलेली होती अगोदर आलेल्या याद्यामध्ये, त्या शेतकऱ्यांचे जे आहे ती रक्कम देखील कालपासून किंवा परवापासून जी आहे ती त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। हेक्टरी 8,500 रुपये या दराने जी आहे ही रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। अजूनही जे आहे जसं जसं याद्या तयार होतील तसतसे जे शेतकरी अजून बाकी आहे किंवा ज्या भागामध्ये नुकसान झालं होतं आणि ज्या शेतकऱ्यांची अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे, ते जसे जसे याद्या तयार होतील आणि याद्या पोर्टलवरती येतील तसे तसे जसे शेतकरी हे केवायसी करतील त्याप्रमाणे जे आहे ती रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असते। तसं तर नियमाप्रमाणे केवायसी केल्यानंतर 72 तासामध्ये जी आहे ती रक्कम खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे, परंतु आता सर्वच भागामध्ये जे आहे ते मदतीचे वाटप हे सुरू आहे। निवडणुकी असल्यामुळे जे आहे ते मदत वाटप करण्यावर जास्त भर आहे सरकार का, त्यामुळे जे आहे थोडाफार त्याला उशीर होऊ शकतो तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यासाठी। आता बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बरेच शेतकरी जे आहे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा झालेली आहे आणि जे उर्वरित शेतकरी ज्यांच्या अजून याद्या येणे बाकी आहे किंवा ज्यांनी केवायसी केली आहे त्यांच्या देखील खात्यावरती रक्कम ही लवकरच जमा होऊन जाईल। जर तुम्ही अजूनपर्यंत केवायसी केलेली नसेल तर केवायसी करून घ्या, केवायसी करणे अनिवार्य आहे। अजून ज्या शेतकऱ्यांच्या याद्यामध्ये नाव येणे किंवा त्यांच्या नुकसान भरपाईची याद्या येणे बाकी आहे, जसे याद्या येतील तसे तसे केवायसी करा, त्याप्रमाणे तुमच्या खात्यावरती रक्कम ही जमा होत जाईल। आता राहिलेला पीक विम्याचा प्रश्न, तर पीक विम्याबाबत देखील नक्कीच आपण लवकरच काही अपडेट घेऊ, कारण पीक विमा अजूनपर्यंत का जमा झाला नाही या प्रश्नाचं उत्तर अजून कोणाकडेच नाही आहे। सरकार यावरती का लक्ष देत नाही हे देखील अजून अनुत्तरित आहे। याचं देखील येणाऱ्या काळामध्ये आपण याचा देखील अपडेट नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।